नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कंपनी वाचवण्यासाठी रमाकांत कशा पद्धतीने निर्णय घेत आहे। जेव्हा आता पहिल्याच दिवशी रमाकांत ऑफिसमध्ये आलेले असतात तेव्हा त्यांनी ठरवलेलं असतं की कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं आहे, हे सगळं प्लॅनिंग त्यांच्या डोक्यामध्ये अगदी व्यवस्थित चाललेलं असतं आणि त्यासाठी त्यांनी जे काही निर्णय घेतलेले असतात ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कारण पहिल्या दिवशी वकिलांसोबत म्हणजे लॉयर सोबत मीटिंग ठेवलेली आहे आणि त्या मीटिंग मध्ये लॉयर आता अर्णव, त्याचबरोबर आकाश आणि रमाकांत या तिघांनाही सांगत आहेत की तुमच्या कंपनीचे शेअर्स मॉर्गेज आहेत आणि त्याच्यामध्ये जे रूल्स आणि रेग्युलेशन टाकलेले आहेत त्यानुसार एकच गोष्ट क्लिअर होते की तुमच्याकडे 1 महिन्याचा कालावधी आहे। आता 1 महिन्याच्या कालावधीमध्ये हे सगळं कसं करायचं, कारण 60% शेअर जर कंपनीचे त्या बाईकडे मॉर्गेज असतील तर काहीही होऊ शकतं हे सगळ्यांनाच माहिती आहे। इकडे ईश्वरी आणि त्याचबरोबर नम्रता या दोघींचं सुद्धा बोलणं चाललेलं आहे की काहीही झालं तरीही आता आईबाबांना ही गोष्ट सांगितली पाहिजे, कारण जर दुसरं कोणाकडून आईबाबांना ही गोष्ट कळली तर अवघड होईल असं ईश्वरीला वाटतं। आता ऑफिसमध्ये सौदामिनी आलेली आहे आणि ती आरेरावी करत असते तेव्हा रमाकांत तिला डायरेक्टली बोलायला जातात। हे बघा कसं माहितीये का देशमुख, मिसेस देशमुख, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे डील झालेलं आहे किंवा तुमचा जो संबंध आहे तो सात्विक फॅशन सोबत आहे। आमचे बाकीच्याही आणखी कंपन्या आहेत, त्यामुळं त्याबाबत काय करायचं हा निर्णय आम्ही घेऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एका महिन्याचं चॅलेंज देऊन सात्विक फॅशनला बुडवण्याचा विचार करत आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याही पेक्षा मोठा निर्णय आम्हीच घेणार आहोत जो तुमच्या लक्षातही येणार नाही असं म्हणत रमाकांतने एक निर्णय जाहीर केलेला असतो। रमाकांत म्हणतो की ठीक आहे, सात्विक फॅशनला आम्ही दिवाळखोर घोषित करून तुम्हाला कायमचं इथून हकलू शकतो। तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि आकाश पाहतच राहतात, कारण हा जो निर्णय आहे तो त्यांच्या लक्षातच आलेला नव्हता, कारण ते फक्त धरून बसलेले की आपल्यासोबत अशा पद्धतीने घडत आहे। पण रमाकांतने बरोबर शोधून काढलेलं असतं की त्या बाईचे जो व्यवहार झालेला आहे तो सात्विक फॅशन सोबत आहेत। बाकीच्या ईश्वरी फॅब्रिक्स वगैरे अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्याच्याशी सौदामिनी देशमुखचा कोणताही संबंध नाही। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इकडे अर्णवने येऊन ईश्वरीला मिठी मारलेली असते, तिला पाठीमागून मिठीत घेतलेलं असतं तेव्हा ईश्वरी म्हणत असते हे काय आहे सर? तेव्हा अर्णव म्हणतो की तू सांगितलेलं ना माझी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कुठे आहे ती शोधायची, मग शोधली ना माझी इम्पॉर्टंट गोष्ट मी आणि डोळ्यावरती पट्टी बांधून। तेव्हा ईश्वरी म्हणते की पण सर हे कसं पॉसिबल झालं? तेव्हा अर्णव तिला सांगू लागतो की हे बघ, तुझा जो गंध आहे ना त्याने मला इथपर्यंत आणलं, मला माहिती आहे ना। मग असं म्हणत अर्णव तिच्याशी बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते पण सर हे कसं शक्य आहे? तेव्हा अर्णव सांगत असतो की का शक्य नाहीये, सगळ्या गोष्टी शक्य आहेत असं म्हणत अर्णवने तिच्याशी बोलायला सुरुवात केलेली असते आणि ईश्वरी म्हणते पण सर कोणीतरी येईल ना। तेव्हा अर्णव म्हणतो काळजी नको करू, काही होणार नाहीये असं म्हणत अर्णव तिच्याशी बोलत आहे आणि त्याच वेळेस ईश्वरी सुद्धा लाजत असते। दोघांचाही छान असा हा रोमांस आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर ईश्वरी लाजतच असते, तिला खूप छान वाटत असतं, कारण अर्णव म्हणत असतो की काही झालं, तू कितीही लांब माझ्यापासून गेली तरीही मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकतो असं अर्णवने ठरवलेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की मामा आणि वल्लरी दोघंही उठलेले असतात, अजून आपली सून उठलेली नाही, या गोष्टीचा मात्र त्रास होत असतो आणि ती म्हणत असते की काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टींचा, बघितलं ना अजूनपर्यंत झोपून राहिलेली आहे ती, तिला जराही काही वाटत नाहीये ह्या कोणत्याच गोष्टींचं असं म्हणत मामांच्या समोर ती बोलत असते। तेव्हा मामा म्हणतात की बरोबर आहे, आता कळलं ना तुला काय होऊ शकतं ते, कारण काहीही झालं तरीही माझ्या आईला काय वाटत असेल जेव्हा सून अशी उशिरापर्यंत झोपून राहते तेव्हा। तेव्हा वल्लरी म्हणते बाद झाला तुमचं काय चाललंय हे सगळं। वल्लरीला खरं तर रागच आलेला असतो, कारण मामा तिच्या ज्या सुनेकडून अपेक्षा आहेत त्या तिने सून असताना कधी पूर्ण केलेत का हे बोलत असतात। तेवढ्यातच आकाश तिथे येतो आणि नम्रताकडे पाहतो तेव्हा मामा म्हणतात काय झालं रे? तेव्हा आकाश म्हणतो की गुड मॉर्निंग। तेव्हा नम्रता तिथे झोपलेली असते, मामी म्हणते की बघा अजून सुनबाई झोपलेल्याच आहेत। तेव्हा आकाश म्हणतो की मी येतो असं म्हणत तो नम्रताच्या जवळ जातो आणि नम्रताला उठवू लागतो, म्हणजे अजूनही नम्रता ही वल्लरीच्या रूम मध्ये झोपत आहे। हे सगळं जे काही घडत आहे त्यावरून मामा म्हणतात की आकाश मला काय वाटतंय माहितीये का, आता किती दिवस हे सगळं चालणार आहे, तर तुम्ही दोघं जण देवदर्शनाला जाऊन या,
कसं आहे, एवढेच दिवस असतात रे. कसं आहे माहितीये का, पुन्हा मला नाही वाटत की एकमेकांची तोंड बघू वाटतील. त्यापेक्षा ना तुम्ही दोघंही आता जाऊन एकमेकांशी वेळ घालवण्यासाठी तुम्ही देवदर्शनाला जाऊन या. त्यानंतर बाकीच्या गोष्टींचा विचार करता येईल. हे सगळं चालू असतं तेव्हा नम्रताला तो उठवतो. नम्रता म्हणते, सॉरी सॉरी, मला उठायला उशीर झाला. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा लगेचच वल्लरी म्हणते की कसं आहे, काहीच उपयोग झालेला नाही. कारण तू रात्री पिक्चरला गेलेलीस ना, त्याच्यामुळे तुला उशीर होणारच होता उठायला. कसं आहे, सासू सासरे सगळेजण इथे उठलेले आहेत ना, सगळेजण आपापले करत आहेत, तू काय करतेस ते बघ, असं म्हणत तिला बोलत असते. इकडे आकाश मात्र पाहत असतो. मामाचं असं म्हणणं असतं की लवकरात लवकर देवदर्शनाला जाऊन या, ते बरं पडेल, असं सुद्धा सांगितलं जातं. आता त्याचबरोबर नम्रता म्हणते की हो, मी आलेच हा तयार होऊन, असं म्हटल्याबरोबर आता इकडे लगेचच मामा, वल्लरी, आकाश सगळेजण जायला निघतात. आणि वल्लरी म्हणत असते, हो हो, ये तयार होऊन ये बाई. कसं आहे माहितीये का, आता तूच तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी ठरवणार आहेस. अशा पद्धतीने दोघांचंही बोलणं सुरू असतं. इकडे नम्रता शांतच राहते. आता नम्रता आवरायला जाते. वल्लरीच्या डोक्यातला जो राग काही आहे तो काही कमी होत नसतो. तिला फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्या ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यामुळं ही नम्रता आहे ती कोणत्याही क्षणी ईश्वरीच्या बोलण्यात येऊ शकते. एकदा का हे सगळं आपल्या मनाप्रमाणे झालं आणि ईश्वरी आणि त्याचबरोबर नम्रतामध्ये फूट पडली की आता अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी दोघंही त्या राकेशपासून लांब राहतील. तेच माझ्या फायद्याचं आहे. जर का ते दोघं एकत्र आले आणि राकेशने त्यांना पेनड्राईव्ह दिला तर माझं काही खरं नाहीये, हे सगळं तिला वाटत असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र नम्रता, आकाश आणि त्याचबरोबर मामा वल्लरीकडे पाहत असतात. आता ईश्वरी इकडे तयार होऊन तिची सगळी कामाची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. आणि ईश्वरीने निर्णय घेतलेला आहे की आजपासून ऑफिसमध्ये नाही जायचं. पण ईश्वरीने आणि मामाने हुशारीने ऑफिससाठी दुसरी एक व्यक्ती तयार केलेली आहे आणि ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. आता त्याचबरोबर इकडे मामा आणि त्याचबरोबर रमाकांत डायनिंग टेबलच्या तिथे येतात. सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात. जेव्हा ते तिथे येतात तेव्हा म्हणू लागतात की चला चला चला, इथे बसा तुम्ही नाश्त्याला. आणि ईश्वरीला पण सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती असतात. मग ईश्वरी जेव्हा तिथे येते, मामांनी अर्णवच्या शेजारी रमाकांतला नाश्त्यासाठी बसवलेलं असतं. मामांचं हे सगळं खरं तर प्लॅनिंगच आहे. जोपर्यंत हे दोघं एकत्र येणार नाहीत तोपर्यंत गोष्टी व्यवस्थित होणार नाहीत असं मामांना वाटत असतं आणि त्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी आणि नम्रता दोघीही आता सगळ्यांना जेवायला वाढत असतात. दोघीही सगळ्यांना सांगत असतात की आज सगळ्यांसाठी थालपीठं केलेली आहेत. मग सगळ्यांसाठी थालपीठं घेऊन दोघीही तिथं आलेले आहेत आणि थालपीठं देत आहेत. तेव्हा अर्णव मात्र शांतच बसलेला असतो. तेव्हा मामा इकडे रमाकांतला सांगत असतात की बोला बोला, सुरू करा तुम्ही, नक्की काय करायचंय ते, असं म्हणत आता रमाकांतला ते सांगत आहेत. आकाश तिथं आहे. रमाकांत म्हणत असतात की मी आजपासून येऊ का ऑफिसमध्ये, म्हणजे जे काही झालंय ते माझ्या कानावर आलंय, मला काय वाटतंय मी ऑफिसला आलो तर जरा बरं होईल ना, तेवढाच, असं ते शांत शांतच बोलत असतात. तेव्हा अंजलीला मामा विचारतो की तुला काय वाटतंय. तेव्हा अंजली म्हणते मला नाही कळत आहे, पण मी कालच ऑफिस जॉईन केले, मी नाही सांगू शकत आहे. आकाशला बोललं जातं तेव्हा आकाश म्हणतो की काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग ईश्वरीला आता पटकन हा विषय निकालात काढायचा असतो. ईश्वरी म्हणत असते की चालेल ना, तुमच्या अनुभवाचा फायदाच होईल. इकडे मामा सुद्धा तेच बोलत असतो. तेव्हा अर्णव मात्र म्हणत असतो की नाही, काही गरज नाहीये त्याची. तेव्हा ईश्वरी म्हणत असते येऊ द्या ना, अनुभवाचा फायदा होईल. तेव्हा मामांच्या समोर तिथे रमाकांत म्हणतात की आपल्या कंपनीमध्ये आलो तर म्हणजे तेवढंच माझा थोडा. अर्णव म्हणतो नाही, ती कंपनी माझी आहे, असं अर्णव स्पष्टपणे तिथं सांगतो. तेव्हा मात्र सगळेजण तिथे बसलेले आहेत. सगळ्यांच्या समोर या गोष्टी चाललेल्या असतात आणि आता मात्र शांतपणे हे सगळं हँडल करत असताना ज्या पद्धतीने हे सगळं चालू झालेलं असतं त्यावरून क्लिअर होत असतं की ह्या पद्धतीने जर का आता विषय निघालेला आहे तर ईश्वरी म्हणते की एवढ्या लवकर अर्णव सर तयार होणार नाही. तेव्हा मामांच्या समोर अर्णवच्या समोर ईश्वरी म्हणत असते की बरोबर आहे, इतक्या वर्षाचा तुमचा जो अनुभव आहे त्याचा फायदाच होणार आहे. त्याच्यामुळं जे काय घडणार आहे त्या बाबतीत आपल्याला विचार करावाच लागणार आहे.
असं ईश्वरी म्हणत असते आणि येणार येणार बाबा काहीच हरकत नाहीये, तुम्ही या. अर्णव सर हो म्हणा हो म्हणा असं म्हणत ईश्वरीने फायनली अर्णवचा होकार मिळवून घेतलेला असतो आणि त्याचबरोबर अर्णवने सुद्धा होकार दिलेला आहे. आता जेव्हा ईश्वरी तिथे तयार असते तेव्हा लगेचच बाबा तुम्ही चला असं म्हणत मामा आणि त्याचबरोबर ईश्वरी आता हे दोघंही निघालेले आहेत. काहीही करून त्यांच्या डोक्यात एकच प्लॅन आहे, ती म्हणजे आता रमाकांतला तयार करायचं. म्हणून दोघंही येतात आणि म्हणतात की चला लवकर असं म्हणत दोघंही रमाकांतला घेऊन येतात. मग रमाकांतला म्हणतात की हे असं नाही जायचं ऑफिसला, म्हणजे आता थोडा मेकओव्हर तर झाला पाहिजे ना, असं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा रमाकांत म्हणतात की काय प्रॉब्लेम आहे. मामा म्हणतात की नाही प्रॉब्लेम काहीच नाहीये, आम्ही या तुमच्या कपड्यांचा आदर करतो, पण काही गोष्टी बोलायच्या आहेत आणि त्या म्हणजे की तुम्ही कसं मी तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये कसं होता ना ह्या लुकमध्ये मी तुम्हाला पाहिलेलं आहे. तर ईश्वरी म्हणते की मामा ते दाढी वगैरे सगळं. तेव्हा मामा म्हणतात की काळजी करू नको, तो मी मेकओव्हर करून आणतो. मग ईश्वरी म्हणते की मी कपड्यांचं बघते काय करायचंय ते. कारण कसं आहे ईश्वरीचं म्हणणं असतं की तुम्ही जर का अर्णव सरांचे बाबा असेल तर टापटीप मध्येच गेलं पाहिजे असं ईश्वरीचं म्हणणं असतं. आणि त्याच वेळी इकडे अर्णव आकाश आता दोघंही बोलत असतात. काही फाईल्स असतात त्याच्यावर सह्या आकाशला हव्या असतात म्हणून आकाश आलेला असतो. अर्णव म्हणत असतो की मी तुला कालच म्हटलं होतं की नाही तुम्ही हनीमूनसाठी जाऊन या. तेव्हा आकाश म्हणतो अरे ऐकून तरी घे, आपलं इंटरनॅशनल जे डील आहे ना त्याचे हे पेपर्स आहेत. तेव्हा आकाश तसं बोलल्यावर अर्णव म्हणतो अरे आधी बोलायचं ना. तेव्हा आकाश म्हणतो अरे तू बोलू तर दिलं पाहिजे तरच मी बोलेल असं इकडे आकाश सांगतो. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की बरोबर आहे ते सगळं, पण तेव्हा सह्या झालेल्या असतात. मग आकाश सांगतो की त्या सौदामिनी देशमुखच्या पण सह्या घ्याव्या लागतील ना याच्यासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो की हो बरोबर आहे, कारण आता सौदामिनी एक विषय होऊन बसलेली आहे, तिच्या सह्या घेणंही तेवढंच गरजेचं आहे. आता सौदामिनीचा तेवढ्यातच अर्णवला फोन येतो, कारण अर्णवला आणि आकाशला दोघांनाही माहिती आहे की सौदामिनी काय एवढा सहजासहजी ह्या पेपरवरती सह्या करणार नाही. तेव्हा अर्णव त्या पेपरच्या बाबत बोलत असतो तेव्हा ती म्हणते की तुला सह्या हव्या आहेत ना, तर तू स्वतःहून आला पाहिजे. हा पण महत्वाची गोष्ट म्हणजे हे डील मला मान्यच नाहीये, मला नाही वाटत की त्या कंपनीसोबत हे डील केलं पाहिजे. काही झालं तरीही मला हे डील पटतच नाहीये असं तिने डिक्लेअर केल्यानंतर अर्णव म्हणतो की कंपनी माझी आहे. सौदामिनी लगेच बोलायला सुरुवात करते की कंपनी तुझी नाहीये, 60% ओनर मी आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की ते आत्तापुरतं आहे. त्यावर सौदामिनीचं म्हणणं असतं म्हणजे तुला म्हणायचंय काय. त्याच्यावरती अर्णव एकच वाक्य बोलतो की कसं आहे जे आहे ते लवकरच मी माझं 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 मिळवून घेणार आहे. आता मात्र सौदामिनी म्हणत असते की म्हणजे काय म्हणायचंय. ती म्हणते की तू काय एथिक्सचा माणूस आहे ते मला चांगलं माहिती आहे. माझ्या मुलीबरोबर लग्नाला उभा राहिलास आणि ऐन वेळी लग्नातून माघार घेतलेली आहेस आणि आता तू काय बोलतो, तुझ्याकडून काय एथिक्सची अपेक्षा आहे. दुसऱ्या भलत्याच कुठल्या तरी मुलीशी लग्न करून आला आणि माझ्या मुलीच्या आयुष्याशी तू खेळलेला आहे असं म्हटल्याबरोबर इकडे अर्णव म्हणत असतो की कसं आहे तुमच्या मुलीने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत. तिने याच्या आधीही काय केलेलं आहे आणि त्यानंतरही काय केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाहीये. ते एकदा तिला विचारा आणि ते जाणून घ्या. अर्णवने तिला सुनावलेलं असतं तेव्हा सौदामिनी मात्र विचार करत लागते की आता हिने काय काय गोंधळ घातलेले आहेत हे मात्र सौदामिनीला सांगितलेलंच नाहीये. इकडे मामा आणि ईश्वरी दोघंही रमाकांतला घेऊन येतात. अर्णव आणि त्याचबरोबर आकाश निघालेले असतात. तेव्हा हे दोघंही म्हणतात काय चाललंय तुमचं. अरे थांबा थांबा, प्रसिद्ध उद्योगपती यांना सोबत घेऊन जाणार नाहीयेत का तुम्ही असं म्हणत मामांनी आता प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे रमाकांत राजे शिर्के यांना गाडीतून उतरायला सांगितलेलं असतं. आणि मग रमाकांतला तुम्ही का घेऊन जात नाही असं मामा विचारत असतात. तेव्हा मात्र आता हे दोघंही समोर येतात आणि पाहू लागतात. तेव्हा अर्णवला त्याचे त्यावेळचे बाबा आठवतात जे लहानपणी म्हणजे त्यांना पुरस्कार मिळालेला होता, सगळ्यांसाठी पार्टी ठेवलेली होती, त्यांच्या आयुष्यातली ती शेवटची पार्टी. पण अर्णव आणि अंजलीच्या आयुष्यातला सुद्धा तो आनंदाचा शेवटचा क्षण होता, कारण त्यानंतर त्यांची आई गेली, बाबा त्यांना सोडून गेले, ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. आता मात्र अर्णव त्यांच्याकडे पाहतो आणि त्या दिवशीचा तो दिवस आठवतो जेव्हा बाबा सगळ्यांना सांगत होते की हे सगळं जे काही आहे ना त्याबद्दल म्हणजे त्यांना मिळालेल्या पुरस्कारासाठी ते सगळ्यांचे आभार मानत होते, सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं ते त्याला आठवत असतं. तेव्हा
मामा म्हणतात की प्रसिद्ध उद्योगपती इथे राहिलेत आणि तुम्ही कुठं निघालायत? तेव्हा अर्णव म्हणतो की हो. हां, आणि मग अर्णव म्हणतो की ठीक आहे. मामा म्हणतात अरे घेऊन जा यांना, आकाश तिथे असतो. अर्णव म्हणतो की मागे बसायला सांगा. तेव्हा ईश्वरी म्हणते हो का, पण ड्रायव्हर कुठे आहे? असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा अर्णव म्हणतो की आज माझा मूड आहे गाडी चालवण्याचा, मी गाडी चालवणार आहे. आता मात्र सगळेजण पाहत राहतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते अहो पण अर्णव सर, हे सगळं काय चाललंय तुमचं? तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, मी गाडी चालवणार आहे आणि आकाश पुढे बस, यांना मागे बसायला सांग. तेव्हा आकाश म्हणतो की अरे माझं एक काम आहे, मी आलोच, मला नम्रतासोबत बोलायचं आहे, मी आलोच. असं म्हणत आकाश तिथून पळ काढतो. कारण आकाशलाही वाटत असतं की याने आणि याच्या बाबांनी एकत्र आलं पाहिजे, म्हणून आकाशने तो निर्णय घेतलेला असतो. आता जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे रमाकांत तिथे असतात. रमाकांत म्हणत असतात की हे ठीक आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मागे बसा. तेव्हा ईश्वरी म्हणते मागे का बसायचं, पुढे बसतील ना ते पण. अहो अर्णव सर, आता मला सांगा हे बरोबर दिसतं का? असं पण मी ऑफिसला येणार नाही आहे ना, असं ईश्वरी त्यांना सांगत असते. तेव्हा रमाकांतला म्हणतात की चालेल. रमाकांतसुद्धा तयार होतात आणि मग आता आपल्या मुलासोबत ऑफिसला जाण्याचा जो आनंद आहे तो आनंद एक वेगळाच असतो, हे रमाकांतच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि इकडे मामासुद्धा बोलत असतात की हो चला आता तुम्ही दोघंही ऑफिसला जा. रमाकांतसुद्धा पाहत असतात. रमाकांतला थोडंसं अर्णवला मन जिंकायचं आहे अर्णवचं हे जरी लक्षात असलं तरी कुठंतरी रमाकांतच्या डोक्यात सुद्धा तसेच विचार येऊ लागलेले असतात. आणि रमाकांत म्हणत असतात की नाही, आत्ता एवढं सहजासहजी हे सगळं जे काय घडत आहे त्यावरून तर लक्षात येत आहे की या सगळ्या गोष्टी आता आपल्याला नीट करायच्या आहेत. इकडे अर्णवला ईश्वरी सांगत असते की अर्णव सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरीही भांडू नका, कारण तुमचा तो मूळ स्वभाव आहे ना, म्हणून सांगते तुम्हाला. अजिबात भांडायची वगैरे गरज नाही आहे आणि तुम्ही निवांत जा आणि निवांत या, भांडण करू नका आणि बाबांबरोबर सुद्धा व्यवस्थित वागा. ईश्वरी आणि मामा सगळ्यांनी मिळून अर्णव आणि रमाकांतला एकत्र आणण्यासाठी हे सगळे केलेले प्रयत्न असतात. आता अर्णव ड्रायव्हिंग सीटवर बसलेला असतो, रमाकांत त्याच्या शेजारच्या सीटवर बसलेले असतात आणि दोघंही ऑफिसला निघालेले आहेत. अर्णवची ड्रायव्हिंग ही रॅश ड्रायव्हिंग आहे हे लक्षात आल्यानंतर रमाकांत म्हणत असतात की चिंटू थोडी गाडी हळू चालव, कारण रमाकांत अक्षरशः पकडून बसलेले असतात आणि अर्णवचं हे सगळं सुरू झालेलं असतं आणि अर्णवला मधूनच शिंक यायला लागलेली असते. तेव्हा रमाकांत म्हणतात की गाडी बाजूला घे, गाडी बाजूला घे, असं अर्णवला सांगू लागतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, तुम्ही गाडी साईडला का घे लावली? तेव्हा ते म्हणतात अरे तुला शिंक येत होती. तेव्हा अर्णव म्हणतो की माझी मी बघितलं असताना काय करायचं ते, तुम्ही कशाला मध्ये पडलात, मला शिंक येते म्हणून मध्ये पडायची गरज नाहीये. तेव्हा मात्र रमाकांत म्हणत असतात की अरे एका वेळी एक काम करावं. अर्णव म्हणतो मला सवय आहे, मी एका वेळी 4-4 कामं करतो. रमाकांत अर्णवकडे पाहतच राहतात, कारण अर्णवच्या या बोलण्याने त्यांना तर खरं तर भीतीच वाटलेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता लॉयर सोबत मीटिंग असते आणि लॉयर सोबत जेव्हा मीटिंग आहे तेव्हा लॉयर तिथं म्हणत असतात की 6 महिन्यांचा तुमची कंपनी ही मॉर्गेजवर आहे, म्हणजे त्यातले 60% शेअर जे आहेत ते मॉर्गेजवर आहेत, त्यामुळं तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांनी दिलेले टर्म्स अँड रूल जे आहेत त्यानुसार 1 महिन्यात हे सगळं करावं लागणार आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्णव पाहतच राहतो, कारण फक्त 1 महिन्याचा कालावधी आहे. 1 महिन्यात जर का आपण कंपनी सोडवून घेऊ शकलो नाही तर मात्र खूप मोठ्या गोष्टी घडू शकतात आणि ही सात्विक फॅशन ही सौदामिनी देशमुखच्या ताब्यात जाऊ शकते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्णव वकिलांसोबत बोलत असतो. आता रमाकांत विचार करू लागतात, कारण ते प्रसिद्ध उद्योगपती होते, सगळ्या गोष्टी बारीकपणे त्यांना माहीत आहेत, कुठले निर्णय कसे घेतले पाहिजेत. इकडे अर्णव ईश्वरी आणि नम्रता बोलत आहेत. ईश्वरी आणि नम्रता या दोघींच्याही डोक्यात विचार सुरू असतात. ईश्वरी म्हणत असते की नमुताई, आपल्याला आईबाबांशी बोललं पाहिजे या विषयावरती. जर का आपण आईबाबांशी याबाबत बोललो नाही तर काय करायचं, त्यांना जर दुसरं कोणाकडून समजलं तर त्यांना किती वाईट वाटेल, हा विचार डोक्यात आलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता जेव्हा हे सगळं बोलणं सुरू आहे नेमकं त्याच वेळी ह्या सगळ्या बाबतीत चाललेले असतात. ईश्वरी म्हणत असते की हो, आणि नम्रताचंही तेच सुरू झालेलं असतं. तेव्हा इकडे आता ऑफिसमध्ये सौदामिनी देशमुख आलेली असते आणि सौदामिनी देशमुख जेव्हा तिथं आलेली आहे तेव्हाच या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आता रमाकांत म्हणतात की तुमच्या कंपनीबरोबर, म्हणजे तुमचं जे काही डील आहे ते आमच्या सात्विक फॅशन सोबत आहे, दुसऱ्या कोणत्याही कंपनी सोबत नाहीये. त्याच्यामुळं एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजेच की
आत्ता आम्ही आमच्या कंपनीचा सगळा टर्नओव्हर बाकीच्या कंपन्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करून हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीने हँडल करू शकतो असं चाललेलं असतं. आणि आमच्या कंपनीला म्हणजे सात्विक फॅशनला दिवाळखोर घोषित करून तुमचा विषय कायमचा संपवू शकतो. सौदामिनी मात्र पाहतच राहते आणि अर्णवला तर धक्काच बसलेला असतो. कंपनी वाचवण्यासाठी रमाकांतनं घेतलेला निर्णय ऐकून अर्णव मात्र चकित झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.